नमस्कार म्हणजे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे. मी माईक लावलं नाही आहे, आपण माईक लावून सगळं सुरू करूया. बट आजचा ब्लॉग स्टार्ट करायचं माझं कारण असं आहे की आता टाईमपास ब्लॉग असणार आहे. मी फटफट मस्तपैकी एकदम छान प्रकारे रेडी झाली आहे आणि मी आईबरोबर जाणार आहे लालबाग साईडला. तिला थोडं सामान वगैरे तिथून घ्यायचं आहे आणि माझा मोस्टली प्लॅन होता जायचा सगळी कामं संपवून आजची, कारण का भरपूर सारे गणपतीचे आगमन सोहळे रविवारी असतात मोस्टली. सो त्यासाठी पण मला जायचं होतं तिथे. तर मी ठरवलं आहे की बघूया रविवारी आपला टाईम असेल तर आपण जाऊ शकतो का. आणि असं नाही की पर्टिक्युलरली आगमनासाठी, म्हणजे तिथे फुल रो गणपतीने भरलेली असते. तर तुम्हाला खूप छान बघायला मिळतं, थोडं फिरायला मिळतं आणि गणपतीच्या पण क्लिप्स मी या ब्लॉगमध्ये ॲड करेन. तर तुम्ही हा ब्लॉग पुढपर्यंत कंटिन्यू नक्की बघा. भरपूर टाईमनंतर मी व्लॉगिंग करते, कारण का मी मध्ये व्लॉगिंग बंद केलेली, कमी केलेली आणि बाकी सगळे एक्सप्लोर्स करत होते व्हिडिओज. ते व्हिडिओज तुम्हाला माझ्या या चॅनलवर नक्कीच मिळतील. तर तुम्ही माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली आहे, तर गो अँड वॉच इट. आता मी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आईची पण थोडी कामं बाकी आहेत, ती झाल्यानंतर आई पण रेडी होईल आणि आम्ही जाणार आहोत डायरेक्ट इथून लालबागला. मी बाय ट्रेन चाललो आहे आणि करिरोड स्टेशनला इथून उतरणार आणि मग तिथून फुल जो रस्ता असतो तिथून फुल रस्त्यामध्ये बघूया ह्या टायमाला किती गणपती दिसतील. म्हणजे ह्या रविवारी ज्या गणपतीचं आगमन असेल ते गणपती आपल्याला दिसून येतील. बट जसं मी काल रात्री आणि आज सकाळी जास्त भुलेश्वरच्या राजाची जे न्यूज वाचली, त्यामुळे खरंच खूप वाईट वाटलं ऐकून, समजून. आणि म्हणजे ही गोष्ट भरपूर सेलिब्रेशनने लोक करतात आगमन बाप्पाचं. भरपूर मेहनत होते, वर्षानुवर्ष लोक या गोष्टीसाठी खूप हे करतात. ज्यांचे प्राण गेले याच्यामध्ये त्यांच्यासाठी तर खूपच वाईट झालं. बट त्या बाप्पाची पण मूर्ती जी होती ती पण म्हणजे आपण बोलू पण नाही शकत असं झालं त्या मूर्तीबरोबर. कशामुळे झालं, का झालं, कोणाला काही माहीत नाही. बट जे झालं ते नाही झालं पाहिजे होतं आणि खूप व्हायरल होते ही न्यूजसुद्धा. सो म्हणून मी विचार केला की मी स्वतःही ह्या ब्लॉगमध्ये त्या गोष्टीबद्दल सांगेन, जेणेकरून मी कुठे म्हणजे आपण मेसेजमध्ये आणि कॉमेंट्समध्ये आणि स्टोरी वाईज तर हे सगळं करतोच. बट मला या ब्लॉगमध्ये पण बोलायची इच्छा होत होती, म्हणून मी तो विषय इथे मांडला आणि तो विषयाबद्दल बोलली. सो खूप जे झालं ते खूप वाईट झालं आणि देव नक्कीच सगळ्यांना नीट ठेवू दे. ह्याच्यामध्ये चालले होते ज्यांच्याबरोबर झालं त्यांच्याबरोबर तर खूप दुःख बातमी आहे, पण त्यांना उभं राहण्याची शक्ती दिली पाहिजे देवाने, अशीच माझी इच्छा आहे. सो आता आपण चाललो आहे लालबागला. मी मध्ये क्लिप्स ॲड करेन जे मी ब्लॉग करणार आहे अँड आय शो यू. पण आजचं जर मी आउटफिट तुम्हाला दाखवलं तर दिस इज माय आउटफिट. हे जे टॉप आहे हे टॉप मी वेबसाईटमधनं घेतलं आहे. येस, दिस इज ऑल्सो फ्रॉम सेल. ही टॉप आय थिंक सो 300चं मला 200ला मिळालं आहे. 350चं 200ला मिळालं. तर दिस इज अ सेल टॉप अँड मी माझी वेबसाईटचीच जीन्स घातली आहे. मी मेकअप एवढा नाही केल्यानंतर नाही एवढं तर फाउंडेशन, कन्सिलर, लिपस्टिक लावून फटफट झाली आणि आज मी केलं हेअर वॉश. सो बाकीचे माझी कामं बाकी आहेत, बट ती कामं पण लवकरच कंप्लीट होतील. सो आता मी तुम्हाला डिरेक्ट भेटते, म्हणजे जेव्हा मी ब्लॉग कंटिन्यू करेल तेव्हा मी तुम्हाला भेटेन. सो आता बघूया आईला किती टाईम लागणार, बिकॉज इट्स ऑलमोस्ट 5:15 आणि आम्ही 5ला निघणार होतो, पण अजून मला निघालं नाही आहे. सो बघूया किती वाजता निघतो आहे, तर मी या ब्लॉगमध्ये मला सांगते. बाय बाय. तर मी आणि आई एकत्र स्टेशनपर्यंत पोहोचलो होतो. आम्ही विचार केला की स्लो ट्रेनच जावं लागणार, बिकॉज आम्हाला उतरायचं होतं करी रोडला. तर फास्ट ट्रेनचा ऑप्शन तर बाजूला होता आणि आम्ही स्टेशनवर पोहोचताच स्लो ट्रेन तिथे आली होती आणि त्या ट्रेनमध्ये अजिबातच गर्दी नव्हती. तर आम्ही खूप जास्तच खुश झालो की ॲटलिस्ट बसायला जागा मिळाली आणि ट्रेनमध्ये अजिबात गर्दी नाही आहे. सो आम्ही पकडली ऑलमोस्ट 5:50ची CST स्लो. त्याने आम्ही गेलो करी रोड स्टेशनला, कारण का तिथून मोस्टली सगळे गणपती आपल्याला दिसतात त्या ब्रिजवरून. आणि जो चौरस्ता आहे म्हणजे जिकडे लाडू सम्राट आहे तिकडे तुम्हाला तो गणपतीचा चौरस्ता दिसतो आणि तिकडूनच मोस्टली सगळे गणपती खातूच्या शोरूममधनं बाहेर येत असतात. तर आम्ही विचार केला की तिथेच जाऊया. सो जाता जाता आम्ही बघितलं गणेश गल्लीचं डेकोरेशन. आणि डेकोरेशन बघण्यापेक्षा खाली बाकीकडे सिक्युरिटी खूप जास्त होती, पोलीस प्रोटेक्शन खूप जास्त होतं. आणि हे गणेश गल्लीचं डेकोरेशन ऑलमोस्ट मी बनलेलं रेडी झालेलं असं मला एकदम साऊथ इंडियन थीम वाटली, बिकॉज सगळं कलरफुल होतं. मेन गेट तर त्यांचा अजून रेडी नव्हता, बट आम्हाला जेवढं बघता आलं डेकोरेशन तेवढं आम्ही बघितलं. इवन आम्ही आतमध्ये जाण्यासाठी पण गेलो. आईच मला बोलली की आपण आतमध्ये जाऊया. मला वाटलं की आतमध्ये काय असणार आता,
काहीच रेडी झालं नव्हते, पण बाय डिफॉल्ट आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये त्यांचं डेकोरेशन सुरू होत होतं. त्या लोकांनी कोणाला अडवलं नव्हतं डेकोरेशन बघायला. तर तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही पण ह्या डेकोरेशन बघण्यासाठी जाऊ शकता. म्हणजे त्यांचं कंप्लीट नाही झालं डेकोरेशन, म्हणजे जसं तुम्ही बघू शकता इथे त्या लोकांचं हाफ डेकोरेशन इज डन. थीम आपण सध्या काही सांगू नाही शकत, पण महाल टाईप काहीतरी थीम आहे. बट काम सुरू होतं त्यांचं, बिकॉज आता काम घाईने सुरू होतं असं म्हणता येईल. कारण का गणपतीला यायला जास्त दिवस उरले नाहीयेत आणि डेकोरेशन जर एंड मोमेंटपर्यंत राहिलं तर भरपूर जास्त प्रॉब्लेम होतो सगळेच गणेश मंडळाला. तर या दोन ह्याच्यामध्ये जो बसतो गणपती, तर तो आम्ही बघितला. नंतर हा होता लालबागच्या राजाचा एक्झिट गेट. हा एक्झिट गेट ऑलमोस्ट डन होता. इथे आम्हाला थोडे चिवडे वगैरे घ्यायचे होते, म्हणून आम्ही या आतमधल्या गल्लीत गेलो आणि चिवडे घेण्यासाठी आम्हाला आधीचपासून खूप आवडतात चिवडे आणि माझा मेकअप एकदमच डन झालेला, त्यामुळे मला समजत नव्हतं की एवढ्या गरमीत मी एक तर केस सोडलेले बिकॉज ऑफ हेअर वॉशमुळे. पण मी स्वतःला काही शूट नव्हतं केलं, कारण का मी जे घरातून निघताना शूट केलं तेवढंच मी शूट केलेलं. त्याच्यानंतर मी कम्प्लिटली डेकोरेशन दाखवत होती आणि आता आम्ही आलेलो त्या गल्लीमध्ये जिकडे ऑलमोस्ट ती लालबागच्या राजाची एक्झिट गल्ली आहे. तर आम्ही तिथे गेलो आणि तिकडेच ही फरसाणची दुकान आहे जी खूप जास्त फेमस आहे. जर तुम्ही या दुकानात कधी गेला नसाल तर तुम्हाला पण जाता येईल, जिकडे खूप टाईप्स ऑफ वेगवेगळे फरसाण अवेलेबल आहेत. तर आम्ही ऑब्व्हियसली वीकली तर जाऊ शकत नाही, तर आम्ही कधी असे मध्ये गेलो, म्हणजे आज जसं आम्ही गेलेलो डेकोरेशन बघायला, त्यामुळे आम्ही तिकडे फरसाणसाठी पण गेलो. मी राख्या पण बाहेर बघून ठेवलेल्या, बट इव्हेंच्युअली मी ते घ्यायला विसरले. तर इथे तुम्ही बघू शकता वेगळे वेगळे चिवडे आहेत आणि इथे प्रॉपरली पॅकेट्समध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. माझे टोमॅटो वेफरचे 2 पॅकेट दिसले, ते खूप जास्त माझे फेवरेट्स आहेत. असं करता करता आईने जास्त जास्त गोष्टी घेतल्या विकत. त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढे अजून, जिथे लालबागच्या राजाचं डेकोरेशन सुरू होतं. हा ऍक्च्युली एक्झिट गेट आहे. इकडे कम्प्लिटली फिश मार्केट आहे आणि हे पूर्ण बंद आहे. म्हणजे बाहेर डेकोरेशनचं काम चालू आहे, आत बाहेर पण लोक उभे आणि सिक्युरिटी पण खूप जास्त टाईट आहे आणि कम्प्लिटली बंद आहे. म्हणजे गेटला फुल टाळ आहे आणि भरपूर सिक्युरिटी, बिकॉज लालबागचा राजा हा आतमध्येच असतो, त्यामुळे मे बी ही सिक्युरिटी असावी. म्हणून आम्हाला जेवढं बाहेरनं डेकोरेशन बघायला मिळालं, जसं तुम्ही बघू शकता की एकदम ब्लॅक थीम आहे, ब्लॅक अँड स्किन कलरमध्ये. तर माहित नाही कोणत्या टाईप ऑफ महाल बनवणार आहे, बट खूप मतलब एक्साइटिंग होतं. हा होता लालबागच्या राजाचा मेन गेट आणि हा प्रचंड मोठा आहे. जर तुम्ही पण दरवर्षी बघत असाल हा गेट तर तुम्हाला पण कळेल. आणि ते पण मला एकदम साऊथवाली थीम वाटत होती यांची, की मे बी साऊथवाली थीम असू शकते, पण आता तरी काहीतरी सध्या तरी अंदाज लावता येणार नाही की कसली थीम असेल. बट खूप मोठा आणि खूप ह्यूज गेट आहे हा आणि लोकांची गर्दी तर त्यापेक्षा तिप्पट आहे. कारण का आम्हाला इथून पण आतमध्ये जायचं होतं मेन गेटमधनं, बट तिथे एवढी गर्दी आहे की जाणं काय, म्हणजे लोकांची शॉपिंगलाच एवढी गर्दी की इम्पॉसिबल आहे. बट आतमध्ये सुद्धा त्यांचं डेकोरेशनचं काम सुरू आहे आणि हा जो मोठा गेट आहे त्याचं काम म्हणजे तर मला तर पूर्णतः कंप्लीट झालेलं असं वाटतंय. बट मी हा बाहेरून पण शूट केल्यानंतर एकदम लांब पण गेली, त्याच्यानंतर मी हा थोडा शूट केला, कारण का फुल शूट होतच नव्हता. त्याच्यानंतर मला गणपती बघायला मिळाला. हा होता परळचा लंबोदर, ज्याची एकच साईड मला बघायला मिळाली आणि मी खूप जास्त डिसअपॉइंट झाली, कारण का खूप जास्त गर्दी होती आणि भुलेश्वरच्या राजामुळे खूप सिक्युरिटी पण वाढवली होती आणि त्यामुळे खूप जवळ पण जाता येत नव्हतं आणि मला जास्त भीतीही वाटत होती जवळ जायला. पण जेवढं मला त्यांची साईडने शूट करता आलं तेवढं मी ट्राय केलं, कारण का एकच मला गणपती बघायला मिळाले. एवढे आगमन झाले नव्हते त्या दिवशी, मोस्टली त्या सिच्युएशनमुळे रद्द झालेले आगमन. तर त्यामुळे एकच मला गणपती बघायला मिळाला जेवढा टाइम मी तिकडे होती. बट इव्हेंच्युअली जेवढा बघायला मिळाला तेवढं मी ते गणपतीचं शूट केलं आणि देवाने माझं ऐकलं. त्याने युटर्न घेतल्याच्या टायमाला मला गणपती फुल दिसायला मिळाला. माझी क्लिप थोडीशी ब्लर आली आहे बिकॉज मी सगळ्यात जास्त झूम केले, कारण का गणपती माझ्यापासून लांब होता. बट ॲक्च्युली हा गणपती खूप जास्त लांब, म्हणजे 24 फूटचा हा गणपती आणि तो ब्रिज खालून युटर्न घेत होता कम्प्लिटली. तेव्हा जाऊन मला तो पूर्ण दिसता आला. रस्त्याला ट्रॅफिक आणि गर्दी असल्यामुळे फार काही एवढं मला चांगलं शूट नाही करता आलं, बट जेवढं मी शूट केलं तेवढे क्लिप्स या ह्याच्यामध्ये ॲड केले. सो हा होता माझा क्लिप आणि एक छोटीशी क्लिप होती माझ्या या कपड्याची. ही कपडे मोस्टली आईने घेतलेले विकत आणि हे कम्प्लिटली बाटिक क्लोदिंग आहे. तर तुम्ही पण बाटिक क्लोदिंग कधी घेतलं नसाल, जे आय मीन विच इज अ प्युअर कॉटन, तर हे स्टोर दादर TTE साईडला आहे, एकदम कॉर्नरला, आणि हे रात्री ओपन होतं आणि माझ्या आईने तिकडे ह्यातले 2 ड्रेस पीस मिळतात इकडे. सो हे ड्रेस पीस घेतले. तर तुम्हाला पण ह्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही पण हे विकत घेऊ शकता. ॲक्च्युली कॉटनचे पीसेस खूप छान होते आणि डिझाईन पण खूप छान होते आणि वेगवेगळ्या मटेरियलमध्ये होते. सो आम्ही हे शॉप केलं, त्याच्यानंतर मी पुढे काहीही शूट नाही केलं, म्हणून मी हा व्लॉग आता इथेच एंड करते आहे. तुम्हाला कसा वाटला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय बाय.